नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तयार झाला होता. आपली सुंदरी आज मानेसाहेब घेऊन गेले, त्यामुळे त्यांची आज निसान आपण घेऊन जाणार होतो. पहिल्यांदा कॅफेवरती पोहोचलो होतो आणि कसं आहे तिथून मी शेटपाळ गेलो होतो, कारण आपल्या अभिदादांनी खास ज्यूस प्यायला नाही काम होतं म्हणून गेलो होतो. ज्यूस अभिदादांपाशी पिलो आणि त्यानंतर येऊन असा शॉट खेळवला क्रिकेटचा. कारण काय विषय तुम्हाला सांगतो, इथे शूटलाच गेलो होतो. तिथलं शूट संपून असं 2-4 शूट संपवलं आणि लगेच कॅफेवर आलो. कारण काय विषय झाला माहिती आहे का, की कॅफेवरची दोन्ही पोरं आज गैरहजर नव्हती. तर एक पोरगं गैरहजर होतं आणि दुसरं जे होतं ते घरी जेवायला चाललं होतं आणि त्यालाच जेवायला पण सोडायला पाहिजे शेवटी. मग काय नाही, मग कॅफेवर मी आलो आणि मीच घेतला होता जिम्मा हातीन. तुमच्या ब्लॉगरला तर सगळं जमतं कॅफेतलं, त्यामुळेच कॅफे टाकले आपण, तसा काय विषय नाही. आणि त्यातल्या त्यात कसं आहे की ऑर्डर पडल्या भरपूर, त्यामुळे काय ब्लॉगरला लवकर हात चालवायचा होता. मस्तपैकी पिझ्झा तर बनवून घेतला आणि त्यासोबतच कसं होतं, टोटल ऑर्डर मी एवढी भारी रेडी केली, बघू शकताय तुम्ही मस्तपैकी अशी. आणि त्यानंतर इथं ही एस एस सोलूनचं मालक लेट आले आहेत. मी गेलतो दाढी करायला, मालकच लेट आले. अहो कसं काय अवघड कस्टमर काय पुढचा प्रोग्राम होता ते लवकर उरकून घेतला. कारण थांबा, महत्त्वाचं काय, इथनं पुढं पण एक शूट आहे आपल्याला. पण ही कसं आहे, पोरींची मागणी असते की डीकेल ब्लॉगमध्ये घेत जा म्हणून घेतलेलं आहे. आणि ह्या दोघांचं वेगळं काहीतरी चाललं आहे. असलं काय आपल्या ब्लॉग हे नाही, थांब असलं काय नको ब्लॉगमध्ये. त्यानंतर इथं वेफल क्रेवचा शूट होता. वेफल क्रेवमध्ये आईस्क्रीम वेफल चालू झालं आहे. व्हिडिओ बघायला मिळू द्या, काय विषय नाही. त्यानंतर मी पोहोचलो होतो टर्फवरती क्रिकेट खेळायला. आणि तुम्हाला सांगतो, ब्लॉगरची बॅटिंग आज काय सगळीकडे भारी झाली आहे. त्यामुळे ब्लॉगर जाम खुश आहे. कारण कसं आहे, 2-4 सिक्स बसले की पोरांच्या आयुष्यातला जो आनंद आहे ना, तो 1 कोटी रुपये दिलो येत नाही हो. त्यानंतर पैसे गोळा करताना आकाश मंगळकर या ठिकाणी टर्फची कंट्री गोळा झाली आहे. झोपा आता.